मी आतापर्यंत स्वामींकडे जे जे मागितलं ते स्वामींनी मला अगदी न चुकता दिलं. थोडा उशिरा, पण मी गुरुवारी गेले, स्वामींना म्हटलं स्वामी असं व्हायला पाहिजे हो. ते होतं. म्हणजे अगदी आत्ताची गोष्ट सांगेन की मला एक गुरुवारी मला जायला जमलं. मी ऑफिसमध्ये बसले होते, तिथून 10 मिनिटावरती मठ, पण मला मठात जाता नाही आलं. आणि ते मला अशी कणकण की मी ह्या गुरुवारी मठात गेले नाही. आणि आदल्या गुरुवारी जेव्हा मठात गेली ना, त्यांनी मला स्वामींना कोणीतरी हार आणला होता, तर सेवेकरांनी मला तो हार दिला. आणि मी सेवेकरांना सांगितलं की मला हार नका देऊ, मला चाफ्याचं फुल द्या. तर त्यांनी मला सांगितलं स्वामींनी हार दिलाय ना, तो हार घ्यायचा आणि पाहिजे तर चाफ्याचं फुल परत देतो. ते आदल्या गुरुवारी घडलं होतं. पुढच्या गुरुवारी मला काही मठात जाता आलं नाही. मला स्वामींनी ऑफिसमध्ये चाफ्याचं एक फुल पाठवलं. तिथनं एक दर्शन घेऊन एक येत होते, आमच्या प्रभागातलेच आहेत, त्यांनी आल्यावर मला पहिले चाफ्याचं फुल करून दिलं. हे त्याही स्वामींचा प्रसाद द्या. मागच्या गुरुवारी मागितला, ह्या गुरुवारी स्वामींनी फुल माझ्याकडे ऑफिसमध्ये आणून दिलं. मी नाही गेले तरी स्वामींनी पाठवलं. तर मी मागितलं मला पोहोचवलं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण म्हणतो की काय, हा दिलं तर दिलं, त्यात हा योगायोग होता, हा मान्यवर असतो. मनापासून तुम्ही महाराजांकडे मागितलं ते तुमच्यापर्यंत मिळालं. म्हणजे ह्या वेळेस प्रभागात जेव्हा आधी तर लेडीज वॉर्ड पडला म्हणून मी उभी राहिले, आणि पॅनल सिस्टम झाली, आता काय करायचं. आणि यावेळेस माझा तसा राजकारणाकडे तसा कल नाहीये. यांनी समाजकारण केलं, लेडीज वॉर्ड पडला, मी त्याच्यात आली, आणि आम्ही अजूनही समाजकारण करतो. राजकारण हा विषय आमचा नाहीये. तर म्हणलं स्वामींना माझी इच्छा तर नाहीये आता, तरी तुम्ही आता तुम्ही मार्ग दाखवा. यावेळेस पुढे पडायचंय की घरात थांबायचंय, तुम्ही जो सांगाल. इच्छा नसली तरी तुम्ही मला ह्याच्यात जर ढकललं तर मला करायचंच आहे 5 वर्ष, त्याला ऑप्शन नाहीये. आणि जेव्हा पहिल्यांदा लेडीज रिझर्वेशन पडलं, कल्याणला ती सगळी प्रोसेस चालू होती, आणि मी आणि माझ्या सासूबाई मठात बसलो होतो. मी स्वामींकडे, स्वामी काही होऊ द्या पण लेडीज वॉर्ड नका पडू देऊ, काही होऊ देत फक्त. आणि प्रकट दिनाचा दुसराच दिवस होता. तिथेच मला यांचा फोन आला की लेडीज वॉर्ड पडलाय. म्हणजे मला स्वामींच्या मठातच ही गोष्ट कळली होती की हा आता पुढचा मार्ग माझा आहे. सगळं केलेलं ह्यांनी होतं, पण पुढे स्वामींनी ढकललं मला. अजूनही तेच करतायत, पण स्वामी म्हणतात की नाही, तू बरोबर गेलंच पाहिजे त्यांच्या. हा स्वामींचा आदेश समजून मी पुढे चालली आहे. हे एवढं तुम्हाला म्हणजे सगळं महाराजांच्या कृपेने जे महाराज तुम्हाला जे दाखवतायत आणि ते तुम्ही हे करतायत, ते तुमचं पण महाराजांमध्ये प्रेम आहे आणि तो विश्वास आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते समजतंय आणि ते होत आहेत त्या गोष्टी. नाही तर अनेक वेळ आपण हेच असतो की कन्फ्युज होऊन असतो की बाबा की कुठला मार्ग धरायचा. आणि म्हणजे आज बघायला गेलं तर राजकारण हे सोपं नाहीच आहे. हे खूप कठीण क्षेत्र आहे, आणि त्यात तुम्हाला महाराज साथ देत आहेत. हे म्हणजे एवढं मोठं शक्ती तुमच्या पाठीशी उभे आहेत, म्हणून सगळ्या गोष्टी तेच उभं करतायत आणि तेच सगळ्या गोष्टी करत असतात.